साधारण 86 ते 87 चा काळ मला आठवतो. 8वी 9वीत असेन मी आणि मग त्याच्या पुढचा जो काळ आहे, तो साधारण 92-93 मधला आणि कॉलेजच्या विश्वातला सगळा. नंतर मग मुंबईच्या प्रवासाचा, माझ्या एकंदरीतच महाराष्ट्रभरच्या भ्रमणाचा, मग महाराष्ट्राच्या बाहेर असणारा मध्य प्रदेश असेल किंवा हिमाचल असेल, या सगळ्या प्रवासाच्या माध्यमातून जे काही शिकायला मिळालं, त्या सगळ्या ज्ञानाचं असेल. मी आजच साधारण 96 साली आमची एक पक्षीसूची आम्ही प्रकाशित केली होती. कोकणाचं कोकण पक्षी संमेलन म्हणजे कोकण पक्षीमित्र संमेलन दुसरं हे महाडमध्ये पण भरवलं होतं. आणि मला आठवतं त्यावेळी काम केलेले सगळे माझ्याकडे आता एक त्याचं पुस्तक मी खास आणलंय सगळ्यांना दाखवायला आणि त्या पुस्तकाच्या माध्यमातून थोडासा हा असा हा प्रवास उलगडणारा साधारण एक कळतं की हां, सगळ्यांना दिसत असावं. दुसरे कोकण पक्षी मित्र संमेलन आणि त्याची ही पक्षीसूची. यामध्ये पहिल्याच पानावरची आपली जी टीम आहे ती आहे संकलक आणि प्रस्तुती वगैरे. सागर मिस्त्री, डॉक्टर राहुल वारंगे, अमोल वारंगे, रुपेश वनारसे, शार्दूल वारंगे. मार्गदर्शक डॉक्टर सतीश पांडे, डॉक्टर प्रमोद बनसोडे, दिगंबर गाडगीळ, जे आता पक्षी संघटनेचे एक मोठे आधारस्तंभ आहेत आणि खूप छान लेखन आहे त्यांचं. आणि सजावटीमध्ये आहेत चारोस टिपणीस, मोहन वडके, सुजित खोडके, राहुल नगरकर, विनय गुप्ता, रुपेश वनारसे, संदीप गुरव आणि सगळे सह्याद्री मित्र वगैरे मेंबर. तर साधारण मला आता हा प्रवास आठवतोय. आम्ही टिपणिसांच्या वाड्यात राहायचो आणि या टिपणिसांच्या वाड्यामध्ये खूप काय होतं रे? हां? तर टिपणिसांच्या वाड्यामध्ये आम्ही सरेकाळीमध्ये राहत असू तेव्हा आणि तिथे मग रूपा, ऋता, रोहन, अ, हे सगळे अमित वगैरे हे सगळी भावंड, नातवंड सगळी यायची. सुविधा, मग त्याच्यापैकी सुविधा ही आहे ही जे स्कूल ऑफ आर्टची विद्यार्थी आणि मग ती ड्रॉइंग काढायची. तिचे काही वर्कशॉपचे काही मटेरियल ती घेऊन गेलेली असायची. त्यामुळे हँडमेड पेपर पहिल्यांदा हाताळायला मिळायचा आणि त्याच्यात त्या पेन्सिल्स, 4B, 2B वगैरे तिच्याकडून माहिती मिळायची आणि ती एक पेन्सिल हातात घेताना खूप अप्रूप वाटायचं. आणि मग तिने काढलेले ते स्केचेस असायचे. मग ते झाडासमोर असतील, पक्ष्याचे असतील आणि मग हळू-हळू तो चित्रकलेचा जो वारसा माझ्याकडे जो काय आलाय, तो हा सुविधाकडून आला असं मला अभिमानास्पद सांगावसं वाटतं. आणि मग दुसरं आम्ही संध्याकाळी फिरायला निघायचो सगळे. मग दादलीचा पूल, ते गार्डन खूप प्रसिद्ध होतं. तिथून मग तेव्हा होडी असायची, तेव्हा पूल नव्हता. आणि होडीच्या माध्यमाने मग आम्ही होडीतून छान असा त्या दादलीचा सगळा बाग परिसर असा ओलांडताना, थोडंसं वाट बघताना गावकऱ्यांशी असलेली चर्चा. मग रूपा त्यांच्याशी बोलायची, अमित बोलायचा, रोहन बोलायचे, असे सगळे धमाल असायची. मग एक विषय असायचा, की बाबा आज आम्हाला रंगीत गुलाबी डोक्याचा पोपट बघायला जायचंय. ठिकाण कुठलं आहे तर कुर्ला हे गाव. तिथे माझी आत्या राहायची. त्याच्यामुळे मग सगळ्यांना घेऊन त्या गावात जाणं आणि मग तिथे आंबे पाडून त्याचं मस्तपैकी कैरीचं काहीतरी धमाल करणं, असं खाणं, भाकरी, मासे वगैरे असं सगळं धमाल असायची. मग पण तो दादलीच्या पुलापासून कुर्ल्यापर्यंतचा प्रवास जो आहे, तो बैलगाडीने व्हायचा आणि तो बैलगाडीचा मार्ग जो आहे, त्या मार्गाचं नाव कुर्ला घाटावरून जाताना ते चिंचेच्या पाण्याच्या मार्गे आम्ही जायचो. आता तिथे चिंचा राहिली नाहीत आणि चिंचेची जेव्हा भरपूर झाडं असायची आणि भरपूर पक्षी वैभव होतं त्या ठिकाणी. पण तो सगळा परिसर आता मोठ्या रस्त्यांनी हे झालं आणि त्या डोंगरावर आता एकही झाड उरलं नाही, हे दुर्दैव. पण मग त्या प्रवासातून मग आम्ही सगळे तिथे गेलो, की गावात गेल्यानंतर मग आम्ही जंगलात जायचो फिरायला आणि सहज दुपारी देखील चालत जाताना एखाद्या करवंदाच्या जाळीमध्ये बसलेला ससा जो असायचा, तो टुणकन उडी मारत आमच्यासमोर पळत धपाधप पळत जायचा. आणि मग रूपाला भरपूर अप्रूप वाटायचं त्याचं. ती अशी म्हणायची, "आई शप्पथ! ससा, काय भारी." त्याच्यानंतर एखादा हिरवा क्लोरोसिस नावाचा पक्षी असेल, तर तो जर दिसला तर तो "अरे क्लोरोसिस" असा ती एकदम अप्रूप त्याने असे बोलायची. आणि मग मी ते बघत राहायचो, की अरे हे आपल्याकडे कॉमन दिसतात, पण आपल्याला यांची नावं माहिती नाहीयेत. पक्षी बघणं, त्याचं सौंदर्य, त्याचा आवाज आणि त्याच्या सगळ्या हालचाली या सगळ्याबद्दल मग हळू मी प्रेमात पडत गेलो.
रूपाने मला पहिला पक्षी शिकवला तो कॉमन आयोरा. आणि तेव्हा हे फोन वगैरे काही माध्यम नव्हतं. माझ्याकडे आजही काही पत्र आहेत. परवाच आपण गेल्या आठवड्यात सिस्केपच्या ग्रुपवर मला एक नागपूरवरून लिहिलेलं 97 साली पत्र माझ्या मित्रांनी पोस्ट केलं होतं. आणि मग त्यावेळी आम्ही पक्षी छायाचित्र प्रदर्शन भरवलं होतं. आणि मग त्या संदर्भामध्ये माझ्या साधारण 94, 95, 96 अशा नागपूरला, नाशिकला वगैरे खेपा व्हायच्या. आणि मग त्या माध्यमातून ही सगळी मित्र आणि मंडळी सगळी जोडली गेली. आणि निसर्गाच्या सानिध्यातून किंवा निसर्गाविषयी जेव्हा आपण एकमेकांमध्ये संवाद साधतो, एकमेकांविषयी त्या आवडीविषयी एकत्र येतो, त्यावेळी एक वेगळं बॉन्डिंग होतं, जे आजही टिकून आहे. आजही इतक्या वर्षांनी म्हणजे मला आठवतंय, की 27 वर्षांनी ते मला पत्र त्या माझ्या ज्या मित्रांनी जपून ठेवलंय. माझ्यापेक्षा लहान आहे तो, पण त्यांनी ते आजपर्यंत ते जपून ठेवलंय आणि मग ते पोस्ट केलं. त्या इतिहासामध्ये माझं एक धडा किंवा त्या धड्यामध्ये एक आपल्या संस्थेचा आणि माझ्या माहितीचा एक पार्ट आहे. तो पार्ट त्यांनी बघितला कुठल्यातरी ग्रुपवरून आणि मग फोन नंबर घेऊन मला त्यांनी कॉन्टॅक्ट केला. तर हे सगळे अ, मैत्रीचे बंध जे आहेत किंवा मैत्री वैभव जे आहे, याच्यातून ज्ञानाचे आदान-प्रदान छान झाली आणि तुम्ही कोणतं काम किती प्रामाणिकपणे करू शकता. प्रामाणिकपणे करताना तुम्ही किती त्यात स्वतःला खोल डुंबून त्याच्यातला आनंद घेता, हे फार महत्वाचं आहे. आणि आनंद घेत असताना मग आपल्याला आनंद देणारा जो त्या निसर्गाचा भाग आहे किंवा जे काही निसर्गाचे ते पार्ट्स आहेत, त्या पार्ट्स बद्दल किंवा त्या पूर्ण सृष्टीबद्दल आपली एवढी आपुलकी निर्माण झाली पाहिजे, की त्यांनी मला इतका आनंद दिलाय, माझी इतकी करमणूक केली, माझ्या ज्ञानामध्ये भर पडला. काहीतरी माझं किंवा आपल्या संस्थेचं, आपल्या मित्रांचे एक चौकट घेऊन काहीतरी व्यक्तिमत्व निर्माण केलेलं आहे. मग अशा निसर्गाला, अशा समृद्ध वैभवाला आपल्याला आता करमणूक म्हणून न बघता सिरियसली वाचवलं पाहिजे. कारण मग एक भाग असतो, की आपल्याला अट्रॅक्शन असतं, आपल्याला आकर्षण असतं त्या सगळ्या गोष्टीचं. दुसरा भाग असतो, की आपण मग त्या गोष्टीची उकल करता जसं आज योगेशनी फुलपाखराची पोस्ट टाकली. मग त्या अळीबरोबर, त्या अंडीबरोबर त्या विषयाची उकल होत असतात आपण खूप त्याच्या जवळ जातो आणि नंतर असं कळतं, की अरे हे आपण जे करतोय ते शहरात करतोय. आपल्या बागेमध्ये करतोय. पण असा कधी विचार केलाय का, की तिथे वणवा लागतोय, त्या वणव्यामध्ये आत्ताचा महिना चालू आहे. या महिन्यात होणारी जी अंडी आहेत किंवा ही जी पिल्ले येणारी आहेत, त्या अळ्या ज्या येणाऱ्या आहेत, त्या अळ्यांना लागणारा जो हिरवा पालापाचोळा आहे, तो जळून गेलाय वण्यामध्ये. वण्यामुळे पूर्ण करपलाय किंवा जर वणवा लागलेला नाही, तर आता ह्या उजाड माळरानामुळे तो सगळा त्या तापमानामध्ये करपून जातो आणि मग तिथे त्या पिलाची, त्या छोट्याशा अंड्याची जगण्याची जी सगळी सर्कस चालू आहे, त्या सर्कसीचा अभ्यास, त्याचा मग संवर्धनाचा विचार हा आपल्यामध्ये आला पाहिजे आणि मग आपले त्याच्या दृष्टीकोनातून प्रयत्न झाले पाहिजे. आणि असा हा प्रवास त्या प्रयत्नातूनच सुरुवात झाला. सुरुवातीला आम्ही सह्याद्री गिरिभ्रमण संस्था म्हणून आमची एक निसर्ग संस्था स्थापन केली आणि ती स्थापन करत असताना विषय असा होता, की गड-किल्ले, एडव्हेंचर आणि या संदर्भातून आपण निसर्गाच्या अधिक जवळ कसे जाऊ शकतो, त्या माध्यमातून त्याला बघू कसे शकतो. कडेकपारीमध्ये त्या वनस्पतींचं सगळं जे काही सौंदर्य आहे ते बघू कसं शकतो. अगदी धबधब्यातून एखादी येणारी धार, त्या पाण्याच्या धारेबरोबर आपण प्रवास करून पूर्णपणे त्या नदीला कसं मिळू शकतो, या सगळ्या बाबतीतला अ, वेगवेगळ्या प्रकारचे पैलू आम्ही त्या ग्रुपच्या माध्यमातून सुरू केले. मग ह्या टिप्पणी सोहळ्यातून मिळणारी माहिती जी आहे, तर रूपा दर मे महिन्यामध्ये दिवाळीमध्ये यायची आणि ती मला पक्ष्यांविषयी माहिती द्यायची. 1-2 वर्ष तिने बघितलं, की खूप चांगलं माझं ऑब्झर्वेशन आहे आणि मग तेव्हा तिची दुर्बीण हातात घ्यायला मिळाली आणि त्या दुर्बिणीने पहिल्यांदा बघितल्यानंतर मला गॅलिलिओचा टेलिस्कोप हातात घेतल्याचा आनंद झाला होता. कारण कधी दुर्बीण हा प्रकार हातात येईल, हे कधी स्वप्नात पण वाटलं नव्हतं. आणि मग रूपानी मला एक मार्टिन वुडकॉकचं पुस्तक पहिल्यांदा प्रेझेंट दिलं. ती 2 वर्ष सलग यायची तेव्हा ते पुस्तक घेऊन यायची आणि त्या पुस्तकामध्ये पक्ष्यांचे पेंटिंग्ज खूप अप्रतिम आहेत. आजही इतक्या चांगल्या पक्ष्यांचे पेंटिंग्ज माझ्या बघण्यात नाहीत. आणि हा मार्टिन वुडकॉक जो आहे तो आणि पीटर स्कॉट नावाचा जो त्याचा पेंटिंग करणारा किंवा इलस्ट्रेशन करणारा जो शास्त्रज्ञ आहे. त्या पीटर स्कॉटबद्दल नंतर मग मला माहिती त्यांनी सांगितली, की "बघ ह्याचं पुस्तक काय भारी आहे." बर्ड्स ऑफ द वर्ल्ड नावाचं पुस्तक आहे ते त्यांनी मला दाखवलं होतं. आणि ते मोठं भलं मोठं पुस्तक बघितलं आणि त्या पुस्तकामध्ये त्या पीटर स्कॉटची पेंटिंग्ज मी बघितली.
मला तिथून चित्रकलेची आवड निर्माण झालीच होती. पण मग रूपाला मी पाठवताना, पत्र पाठवताना असं ठरवलं, की बाबा ह्या पक्ष्याचा घरटं बघितलं तर त्याचं वर्णन, त्याचं चित्र, तो कुठे अंडी घालत होता, त्याच्या अंड्यांचा आकार काय, असं सगळं मी पत्रांनी पाठवायचो. मला वाटतं आमची एक 10-12 पत्रांचा व्यवहार झाला असेल आणि नंतर मग अशीच पत्र मी मित्रांना देखील आमच्या पाठवत होतो. माझा औरंगाबादचा एक मित्र आहे. त्याचं नाव मंगेश पद्माकर वैद्य. 8वीत त्याची बदली झाली औरंगाबादला. पण 8वी नंतर आम्ही दोघांनी कधीतरी 4 दिवस पक्षी बघितले होते. रूपा ने आम्हाला ते तिच्याबरोबर सगळं निसर्गाची ती उकल करून ते सांगितलं होतं. पण ते त्याच्या डोक्यात आणि त्याची नंतर मला रेग्युलर पत्र यायला लागली. जवळपास माझ्याकडे त्याची साधारण 150 तरी पत्र असतील आणि माझी त्याच्याकडे 200-250 पत्र असतील. सो तो 8वी इथून औरंगाबादला जाणं आणि नंतर मग त्याची माझी मैत्री तितक्याच खोलीने, तितक्याच आत्मीयतेने आजपर्यंत न एकमेकांना भेटता टिकून राहणं, हे केवळ एक पक्षी वैभव करू शकतो. आज माझा आजपर्यंतचा अनुभव आहे. गेल्या वर्षी मला तो भेटून गेला. त्याच्या फॅमिली बरोबर आला होता आणि मग त्यांनी सांगितलं, की "यार आमच्याकडे असा काही ग्रुप होत नाही, काय नाही आणि काळाच्या ओघात मी पक्षी विसरलो, पण तू कुठेतरी फार मोठं काम तुमच्या ग्रुप" असं सगळं त्याचं आमचं बोलणं झालं. तर हे पक्ष्यांनी बांधलेले जे बंध होते, शिंपी पक्षी एक-एक धागा कसा मिळून 2 पानांना अलगद विणतो आणि त्याची ती विण इतकी सुंदर आहे, की शिंपी हा शब्द त्याला खरोखर तितकाच समर्पक आहे त्या पक्षाला. आणि मग त्या धाग्याप्रमाणे हे मैत्रीचे बंध बांधत, हे सगळे सहकारी आणि त्यातून मग पक्ष्यांची होणारी उकल, प्रवास हा खूप चालू झाला. पहिल्यांदा मला वाटते महाराष्ट्रभर मी फिरलो. अनेक राज्याच्या भागामध्ये, अनेक जिल्ह्यांमध्ये मी गेलो आणि माझे तेव्हाचे जे पक्षी निरीक्षक आहेत, जे निसर्गप्रेमी आहेत, ते आजही चांगले खास मित्र आहेत आणि आजही मी त्यांच्याकडे जाऊन राहतो आणि आमची वेगवेगळ्या विषयांवर देवाणघेवाण होते. हा जो पक्षी प्रवास आहे, हा तिथून चालू झाला. 92-93 ला तर कॉलेजला असताना आमचा एक अजून वेगळा ग्रुप झाला. म्हणजे काहीतरी मिलिंद धारप वगैरे या सगळ्या ग्रुपची ओळख लहानपणापासून तर होतीच. पण कॉलेजमध्ये एकत्र असताना आमचा एक 42 जणांचा सगळा ग्रुप असायचा आणि मग तो सगळा ग्रुपने आम्ही चांभारगडावर कॉलेजच्या मागे त्या टेकडीवर संध्याकाळी कॉलेज सुटलं, दुपारी सुटलं तरी आम्ही त्या टेकडीवरून घरी यायचो. आणि मग तो प्रवास असायचा, तो अनेक पक्ष्यांची उकल घेणारा असायचा. मला आठवतंय एकदा 92 साली मी एक छान हायडा पक्षी नुकताच बघितला होता आणि तो युरोपियन हायडा बघितला होता. आणि त्याच्या डोळ्याला एक काळी कडा असते, ब्लॅक नॅप ओरिओल आणि मग त्या ओरिओलचं घरटं आमच्याकडे झालं. तर म्हटलं हा तर युरोपियन पक्षी आणि आपल्याकडे कसा काय घरटं करतो? मग मला थोडीशी अर्धवट असलेली माहिती पुन्हा पुस्तकातून मी गोळा केली. मग त्यासाठी वेगळं पुस्तक कोणतं? मग ते सलीम अलींचं पुस्तक आणणं, त्याला ते वाचणं आणि मग वाचताना ते ज्ञान अजून इतरांना देणं. मला आठवतंय राकेश मेहता आणि मी, राकेश मेहता तेव्हा खूप लहान होता आणि मग त्याला मी घेऊन जायचो त्या डोंगरावर आणि मग त्या हरड्याचं आम्ही निरीक्षण करायचो. तर हरड्या त्या एखाद्या शेवग्याचं तुटलेलं झाड आणि त्या झाडातून निघालेले जे तुस असायचे, त्या सालीच्या तुसापासून बरोबर एक पट्टी काढून तो त्याचं घरटं विणायचा फांदीला. आणि ते घरटं असं विणायचा, की ते फांदी वर नसायचं. 2 बेसकाड्याच्या आतमध्ये बसलेलं नसायचं. तर त्यांनी फांदीला ते टांगलेलं घरटं पहिल्यांदा बघितलं. एक लोंबकळतं घरटं बघितलं, जे बाया पक्षी बनवतो. सनबर्डचं घरटं बघितलं, जे अगदी आपल्या घरासमोर आता वायरीवर देखील सनबर्डची घरटी टांगती होतात. ते एखाद्या कुठेतरी पानाच्या देठाला टांगून अख्खं आयुष्य त्या पक्ष्यांच्या त्या पिलांच्या संगोपनाचं त्या एका पानाच्या देठावर अवलंबून असतं. मग तो पक्षी तसा हा हळड्या. अतिशय सुंदर असं त्याचं हॅमॉक म्हणजे आपण जे छान समुद्रकिनारी 2 नारळाच्या मध्ये हॅमॉक बांधून आराम करतो, अशी ती छान कापडी खुर्ची किंवा एखादा तो कापडी सोफा असा ते घरटं त्याचं छान. मग त्या घरट्यामध्ये तो काय-काय मटेरियल आणतो. मग राकेशनी ती नोंद करायला सुरुवात केली. मग त्यावेळी बाळू जाधव पण माझ्याबरोबर यायचा आणि मग हे बघत असताना अमोल आणि रुपेश हे दोघंही मला आलेले आठवतात. हां, मग रुपेशची उत्सुकता अजून वाढली होती तेव्हा. मग तो त्या झाडावर चढला आणि मग काय चाललंय हे नक्की बघायला गेला. बघायला जाता-जाता वरती एक मधाचं पोळं होतं आणि त्याच्या गालावर एक मधमाशी चावली. दुसरी कानावर बसली, तिसरी डोक्यावर बसली आणि हळू-हळू अख्खं पोळं आमच्या मागे लागलं. धडा-धडा असे धावत-धावत येऊन त्या नदीमधून, त्या ओढ्यामधून कुठेतरी पाय लचकत, तुटत, ते ढोपराला लागत आम्ही तिथे एक विहीर होती, त्या विहीरमध्ये धप्पाधप उड्या टाकल्या. रुपेला आणि अमोलला म्हटलं, "पटापट तुम्ही उड्या टाका पहिले पाण्यामध्ये, कारण मधमाशा ह्या पाण्यात येत नाहीत.
त्या घाबरतात. आणि उडी टाकल्यानंतर मग आम्ही त्या विहिरीवर जवळपास 1.5 ते 2 तास त्या सगळ्या माश्या घोंगावत होत्या आणि त्याच्यानंतर मग हळू-हळू रुपयाने डेअरिंग केलं आणि वरती आला आणि मग आम्ही भराभर चांभारागडच्या दिशेने खाली आलो. असे अनेक मजेशीर अनुभव सांगता येतील. माझा लहानपणापासूनचा मित्र सुनील नगरकर, त्याला शिकारीचा खरा नाद होता आणि ती एक छऱ्याची बंदूक घेऊन कुठे कवडे मार, कुठे अजून काही पक्षी मारायला तो जायचा. मग त्याच्याबरोबर आम्ही पक्षी बघायला जायचो. हळू त्याचं रूपांतर हे चांगल्या पक्षी निरीक्षकात झालं आणि मग तो रात्री काही शिकाऱ्यांबरोबर त्यावेळी फिरत असे आणि मग त्याला ते रात्रीचं फिरणं माहिती होतं. मलाही रात्रीची उत्सुकता होती. मी रात्री फिरलेलो होतो. मग आम्ही दोघं मिळून जंगल तुडवायचो. ही महाडच्या इथली दिवेकरवाडी आहे ती. पोलादपूर लवळशेचा सगळा भाग आहे तो. मांडलाची टेकडी आहे ती. मांडल्याच्या टेकडीवरच्या जे याच्या गवळ्यांच्या ज्या वस्त्या आहेत, तर त्या वस्त्यांमध्ये आम्ही राहायचो त्यावेळी. नाणेमाचीच्या वरची टेकडी, तिथे अमोल आणि मी पहिल्यांदा गेलो होतो आणि जाताना गिधाडांची घरटी बघितली होती, कातळ्यामधली. जवळपास त्यावेळी 30-40 घरटे असतील. आणि मग असा सगळा हा प्रवास म्हटलं काहीतरी झालं पाहिजे, काहीतरी केलं पाहिजे आणि सागर पेपरमध्ये साधारण मी 91 साली एक प्रदर्शनाची बातमी वाचली होती, की चिपळूणला पक्ष्यांच्या फोटोचं प्रदर्शन भरलं. रमेश बिडवे, डॉक्टर सतीश पांडे, लाडखेडकर, दिगंबर गाडगीळ असे सगळी माणसं येणार होती आणि लेख लिहिला होता दिगंबर गाडगीळ यांनी. मोठी पुरवणी आली होती चांगली. आणि त्या बातमीनंतर तिथे आलेली पुरवणी ती मी जपून ठेवली आणि ते पुरवणी वाचत होतो. त्यातली पक्ष्यांची चित्र बघत होतो आणि मग मी ठरवलं आपण चिपळूणला जायचं. मग एसटीने आम्ही सगळेजण चिपळूणला गेलो. तिथे ते मोठं प्रदर्शन बघितलं आणि मग भाऊ कंडारीची ओळख झाली. सह्याद्री निसर्ग मित्र चिपळूण या संस्थेने ते प्रदर्शन भरवलं होतं. तिथे विश्वास जोशी सारखा छोटा विद्यार्थी एक त्याची चांगली ओळख झाली. त्यालाही माझं अप्रूप होतं. आमच्या सगळ्या महाडकरांचं एक आकर्षण होतं. मग त्याची माझी घट्ट मैत्री झाली. सचिन आणि इतर काही सहकारी, राम मोने वगैरे असे. हे सगळी मित्रमंडळी त्या ठिकाणी भेटले. सह्याद्री निसर्ग मित्राची ओळख ही अजून त्याच्या आधीची 15 वर्षापूर्वीची होती. ते साधारण आता सह्याद्री मित्राला मला वाटतं 42 ते 45 वर्ष झाले असतील. भाऊच्या बाबांनी, काकांनी अशी ती संस्था चालू केली आणि मग पुढे-पुढे ती फार चांगली काम करू लागली आणि भाऊनी मग वेगवेगळे प्रकल्प हाती घेतले आणि मग ते अजून संस्था काम करायला सुरुवात झाली. खरं तर ती संस्था म्हणजे आमचा गुरु. आणि मग त्या प्रदर्शनाने भारावून आम्ही डॉक्टर पांडेंना भेटायचं ठरवलं. मी राकेश मेहताला बोललो, की "अरे, आपल्याला ते प्रदर्शन आणायचं आहे." तर तो असा गदा हनुमंताची घेऊन कसा हुप्प करा उभा असतो. "हो, चला, सगळं मी जायचं, आपण जाऊया." आणि मग तो त्याच्या बाबांना त्यांनी सांगितले, पैसे त्यांनी त्याचेच ठरवले आणि तो स्वतः एकटाच पुण्याला गेला. डॉक्टर सतीश पांडेंच्या घरी गेला आणि त्यांना भेटला. आणि मग त्यांनी त्यांना सांगितलं, की तुमच्या फोटोंचं प्रदर्शन आम्हाला भरवायचं आहे, जे पूर्ण तुम्ही भरवलं. तर आम्ही लगेच इथे ते प्रदर्शन भरू इच्छितो. त्यांनी परवानगी दिली. मग आम्ही ते सगळे फोटो आणले आणि 1 आठवडाभर गाणारं आकाश या नावाचा आपण एक चांगला कार्यक्रम करून महाडमध्ये ते प्रदर्शन भरवलं आणि त्यावेळी किशोर धारे यांची ओळख झाली, की ज्यांनी आर्थिक सहकार्य करून त्यावेळी संस्थेला या कार्यक्रमामध्ये खूप मदत केली होती आणि आवर्जून मला दुसरं नाव घ्यावंसं वाटतं ते भोसले, की ज्यांचा आजही कॉन्टॅक्ट आहे, ज्यांचा आजही चांगले माझे संबंध आहेत. जे आपल्या सँडॉस कंपनीचे मॅनेजर आहेत. तर त्या भोसलेंचा परिचय झाला आणि त्यांनी त्यावेळी आम्हाला ग्रँट दिली होती आणि तो कार्यक्रम खूप मोठा झाला. पण ही ग्रँट वगैरेची भाग नंतरची. पहिले काय तर उडी घ्यायची. कार्यक्रम किती महाग जातोय, काय पैसे खर्च होणार आहेत, काय? तेव्हापासूनचा मला असा प्रश्न पडायचा. पण तो प्रश्न पडताना थांबायचो नाही. त्या सगळ्या मित्रांच्या सवंगडीने पूर्णपणे त्या कामामध्ये झोकून द्यायचो. आणि मग त्याचं रूपांतर हळू ह्या सगळ्या आणि मग ह्या सिस्केपच्या कामाला खरी सुरुवात झाली असं मला वाटतं. पक्षीमित्र संमेलन आम्ही 97 साली भरवलं आणि 97 सालानंतर मग एक ठरलं, की बाबा काहीतरी गोंधळ होतोय. सह्याद्री मित्र आपल्या संस्थेला गिरिभ्रमण या विषयामध्ये इंटरेस्ट आहे. पक्षामध्ये होताच. पण तिथे जे कन्झर्वेशन करायचं होतं, संवर्धन करायचं होतं, या कामाने मी पूर्णपणे फोकस्ड होतो. मला काय करायचं आहे, ते चित्र पूर्णपणे क्लिअर होतं. आणि त्या दृष्टिकोनातून संस्था रजिस्ट्रेशन करणं वगैरे या सगळ्या बाबी होत्या. पण हे बघितलं तर त्यांना 5-6 वर्ष काही तेवढा स्पीड मिळाला नाही. एक कार्यक्रम होऊन गेला, गेला. नंतरची कुठली परत काही सर्व्हे वगैरे असे काही सिरियसली झाले नाहीत. मग अमोल मात्र बरेच वेळा यायचा की आपण कुठल्यातरी सर्व्हेला जाऊ. मग पहिला भाऊ पांढरेच्या बरोबरचा सर्व्हे आहे, सिंहगलचा.
तो आम्ही केला. आणि दिव्यागर ते साधारण म्हणजे अलिबागपासून ते साधारण हरिहरचा पूर्ण डेटा मी त्याला दिला होता. आणि मग त्या संदर्भातून त्यांनी 62 घरटी अगदी कोकणापर्यंत त्यांची सगळी सर्वेक्षण करून मग ती माहिती संकलित करून त्यांनी एक छान सेमिनार घेतलं होतं. मग त्या सगळ्या अभ्यासाचा, पक्षी मित्र संमेलनातून जे कोणी पेपर प्रेझेंट करायचे त्या लोकांचा, त्या सगळ्या बाबतीत मी एक अभ्यास असा केला, मला एक लक्षात आलं, की सगळेजण चांगला अभ्यास करतायत. सगळेजण विषय एकच मांडतायत, की हा पक्षी कमी होतोय, पर्यावरण कमी होतंय, हे पक्षी दुर्मिळ होत चाललेत. आणि मग त्या संदर्भात काहीतरी करायचं म्हणजे कॉन्क्रीट करायचं असं हे करून मग शेवटी उडी घेतली आणि या कार्यक्रमात होतो. माझा मित्र विलास खोपकर आणि मिलिंद धरप अशा आम्ही वडघरच्या शाळेवर शिक्षक म्हणून होतो. मग तिथे खरी याची सुरुवात झाली संवर्धनाच्या कामाची. आम्ही पहिल्यांदा हॉर्नबिलचं हॅबिटॅट वाचवलं. त्याच्यानंतर केतकवड्या म्हणून आहे तो भाग तिथला एक हॅबिटॅट वाचवलं. आणि मग हळू कळलं की देवराया ज्या आहेत आणि ही दरीतली जंगलं जी आहेत, ही आपल्याला वाचवणं फार महत्वाचं आहे. आणि 99 साली एक टाइम्स ऑफ इंडियानी पेपर पब्लिश केला, की गिधाडं जी आहेत ती संपत चाललेत आणि 99% ऑफ द व्हल्चर्स हॅव बीन डिमिनिश्ड फ्रॉम इंडिया. इंडियन सबकॉन्टिनेंट आणि साउथ एशियन कॉन्टिनेंट असा तो सगळा बघितला भाग. आणि म्हटलं काहीतरी आपण पुन्हा घरटी शोधायला जाऊया. मी अमोलला बोललो, की आपण अनेक घरटी बघितली, चल जाऊ परत. आणि बघायला गेलो तर खरोखर 1-2 अशी घरटी काही कड्यामध्ये शिल्लक होती. टकमक टोकाच्या बाजूला, रायगडच्या बाजूला जी घरटी होती तीही संपुष्टात आली होती. अशा अनेक आम्ही ठिकाणं बघितली पूर्ण रायगड जिल्ह्यातली. आणि मग आपल्याही कडे गिधाड संपल्याचं हे निष्पन्न झालं. आणि मग आम्ही त्या चिरगावला 2000 साली हे काम चालू केलं. आणि हे काम चालू करताना रजिस्ट्रेशन हवं, मग या सिस्केपची निर्मिती झाली, की सोसायटी ऑफ इको एंडेंजर्ड स्पेसीज कॉन्झर्वेशन अँड प्रोटेक्शन, की आम्ही एकत्र येऊन एक सोसायटी फॉर्म करतो आहोत. आणि आमचा एकच उद्देश आहे, की जे एंडेंजर्ड स्पेसीज आहेत, जे हॅबिटॅट्स एंडेंजर्ड आहेत, त्यांच्याबद्दल अभ्यास करणं आणि त्यांच्या हॅबिटॅट संवर्धित करणं हा एक विचार पुढे घेऊन आम्ही मग ह्या कामाला सुरुवात केली. मला आठवतंय, की या कामाला सुरुवात ह्या गिधाडांच्या जरी विषयाने झाली असेल, तरी देखील डॉक्टर माधुरी पेजर मॅडम बरोबर मी एक बगळ्याचा प्रोजेक्ट करत होतो. इग्रेट्स वर रिसर्च करत होतो. आणि त्याचा संवर्धनाचा एक भाग म्हणून हा पुन्हा 34 गावांचा आम्ही सर्व्हे करून त्या बगळ्यांची घरटी वाचवण्याचे प्रयत्न हे आमचे चालू होते. आणि ह्याचा पहिला जो पेपर आहे तो मी कोकण पक्षी मित्र पहिलं जे आहे त्या कोकण पक्षी मित्र संमेलनामध्ये वाचला होता. आणि दुसरा भाग जो आहे तो खेडच्या पक्षी मित्र संमेलनामध्ये वाचला होता. आणि या दोन्ही भागामध्ये बगळ्यांची घरटी कमी होत आहेत, का कमी होत आहेत त्याची कारण मीमांसा केली होती. आणि मग ते बगळे, त्याच्यानंतर क्रस्टेड हॉक ईगल, स्पॅरो हॉक्स, आउल्स, व्हल्चर्स आणि सी ईगल्स असा हे सगळे पक्षी, शिकारी पक्षींचा एक वेगळा गण, वेडर्सचा वेगळा गण, फॉरेस्ट बर्डचा वेगळा गण, असे सगळे मग थोडे वर्गीकरणामुळे कुठेतरी काम हे वेगळ्या वेगळ्या पॉकेट्समध्ये वेगवेगळ्या लेवलला चालू राहिलं पाहिजे असं मला वाटायला लागलं. आणि मग स्थलांतराचा अभ्यास जेव्हा चालू झाला आणि वेटलँड बर्ड्सचा अभ्यास जेव्हा चालू झाला, तेव्हा मी दिघी हा एरिया निवडला. तिथे निरीक्षणाला गेलो आणि दोन्ही पदरात पडलं. अधिकारी सरांना नेलं तर अधिकारी सर म्हटले, "इथं तुला निरीक्षण करायचं असेल तर मी नोकरी देतो." आणि अशा प्रकारे शाळेची नोकरी तिथे केली 3 वर्ष. आणि मग तिथला सगळा वेटलँडचा अभ्यास करून पहिल्यांदा क्रॅप फ्लोवर चं जे तिथं रुस्टिंग आहे किंवा मायग्रेशन येणारा जो फ्लायवेज मधला एक फार महत्वाचा थांबा आहे, तो शोधून काढला. आणि ऑक्सफर्ड प्रेसमध्ये त्या पेपरचा उल्लेख केला गेला. तर ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी किंवा ऑक्सफर्ड प्रेसमध्ये अशा प्रकारचं काहीतरी केलं जातं, काहीतरी होतं, ही माहिती जेव्हा मला मिळाली, या डॉक्टर बिडवेंनी आणि प्रकाश गोळेंनी या पेपरबद्दलची ती माहिती दिली. मला त्यावेळी भरपूर भारी वाटलं. आणि मग पुन्हा हे काम कुठेतरी वेगळ्या लेव्हलवर न्यायचं असं ठरलं. आणि या चिरगावच्या ग्रामस्थांनी, नाणेमाचीच्या ग्रामस्थांनी खूप चांगला रिस्पॉन्स दिला. टीमवर्क चांगलं जमलं. आणि मग गिधाडांना नक्की काय हवंय आणि मग त्यांचं घरट्याचं संरक्षण कसं होईल, त्यांचं ब्रीडिंग मध्ये नक्की काय प्रॉब्लेम्स आहेत, त्यांच्या घरट्यांना काय प्रॉब्लेम्स आहेत, त्याच्यानंतर गुरं म्हणजे त्यांचं खाद्य हे टाकण्याच्या ज्या जागा आहेत, ढोर टाक्या आहेत, त्या ढोर टाक्यांना काय प्रॉब्लेम्स आहेत, या सगळ्यांचे विचार, याचं डिस्कशन आम्ही त्यावेळचे मराठे साहेब म्हणून फणसाड अभयारण्यामध्ये एक फॉरेस्ट ऑफिसर होते, आर एफ होते, ते त्यांच्याशी भेट झाल्यानंतर या सगळ्या गोष्टी आम्ही माहिती सांगत होतो.
तर फणसाडामध्ये त्यावेळी एक 4 एक घरटी असल्याचं मला चांगलं जाणवतंय. पण त्याच्याही पेक्षा जास्त घरटी साधारण 40 ते 60 पर्यंत घरटी मसाळ्यात होती. पण त्यांचं असं अचानक जाणं आणि नंतर आम्हाला जी 2 घरटी भेटली, त्या घरट्यांपासून ती सुरुवात करणं, या सगळ्या गोष्टीला कुठेतरी सिस्टमॅटिक हवं होतं. मग आम्ही व्हल्चर स्टडी रिसर्च आणि कन्झर्वेशन सेंटर याची स्थापना केली. आणि मग त्याचे ऑफिसेस आम्ही पहिल्यांदा 6 ठिकाणी स्थापन केली. पहिले पाली, त्याच्यानंतर नाणेमाची, त्याच्यानंतर वडघर, त्याच्यानंतर म्हसळा, म्हसळ्यामध्ये नंतर पुढे भाग श्रीवर्धन आणि एक दिघी. तर या सगळ्या भागामध्ये ज्यावेळी ही सेंटर चालू झाली, त्यावेळी वेगवेगळ्या प्रकारे तरुण याच्यामध्ये आले आणि तिथे त्या भागातले कॉलेजचे जे तरुण आहेत, मी जेव्हा स्लाईड शो करायचो तेव्हा ते भारावून जायचे आणि मग ते स्वतः माझ्याबरोबर काम करायला त्यामध्ये ज्यावेळी इन्व्हॉल्व झाले, त्यावेळी ही सगळी चौकट साधारण एक 8 ते 9 वर्ष खूप चांगली जमून आली. आणि त्या सगळ्या चौकटीमुळे अ, ह्या गिधाड संवर्धनाचा कार्यक्रम हा खरोखर यशस्वी राबवला गेला आणि त्यावेळी का कोणास ठाऊक, पण गावकऱ्यांना देखील गिधाडांचं अप्रूप होतं, की आपली गिधाडं एवढी 2-2, 4-4 हजार आपण बघितली होती शेतामध्ये, ते आज काय नक्की झालं असावं. मग ते की खूप अगदी गोष्ट एखादा ग्रंथ वाचावा किंवा एखादं पारायण वाचावं अशी अप्रूपतेने ऐकत बसायची. आम्ही महाडमधली जवळपास 62 गावं आणि म्हसळा आणि श्रीवर्धन मिळून 78 गावं अशा 3.5 वर्षामध्ये या गावांचा सर्व्हे करून कुठे गिधाडं होती, कधी ती नामशेष झाली, असा एक लेखाजोखा हे तयार केला होता. आणि मग त्यानुसार जिथे शिल्लक आहेत तिथे काम करून मग त्याला पूरक काही गोष्टी करता येतील का? म्हणजे आता चिरगावमध्ये आपण फीडिंग ग्राउंड करून, तिथे संरक्षित करून पुढे आपल्याला अजून म्हसळाच्या, श्रीवर्धनच्या भागात ते नेता येतील का? जसवलीला नेता येतील का? असा मग भाग हळू चालू झाला आणि जसवलीला दशरथ कातकर, ठाण्याचा माझा मित्र संतोष ढाके, हा देखील तेव्हा नोकरीला पालीच्या एरियात असायचा. त्यांनी ते बदललेलं काम. ही सगळी कामं जेव्हा मला आता आठवतात, तेव्हा मग खरी या संस्था बांधणीची आणि या प्रवासाची खूप चांगली अशी सुरुवात आणि यश याला मिळत गेलं. आणि त्याच्यानंतर वेळोवेळी मी पक्षीमित्र संमेलनामध्ये भाग घेत गेलो. अनेकांना इथे बोलवलं. एक्सपर्ट्स येत गेले. आउट ऑफ स्टेट मी जेव्हा जात होतो, त्या प्रवासात वेगवेगळं संकलन करत होतो. माझी एक इच्छा होती, की मला एकतर शिक्षकच व्हायचं आहे शाळेचा आणि ह्या शिक्षकाला कुठेही नोकरी असते. कुठल्याही गावात एकतरी शाळा असते, की ज्या शाळेमध्ये तुम्हाला 100% नोकरी मिळणार आणि नोकरी आणि शाळा हा एकच त्यामागे उद्देश नसून तुमच्याबरोबर एक मुलांची टीम तुम्हाला मिळते आणि ती मुलं 100रातली 2 का होईना नक्की तयार होतात. मग असा माझा प्रवास जो चालू झाला भारतभर, तर मी विचार केला होता, की एक वर्ष एक राज्यात काढायचं. पण ते काही मला जमलं नाही. साधारण हिमाचलमध्ये मनाली, भीमताल, हेमताल आणि त्याच्यानंतर मग उत्तराखंड, त्याच्यानंतर आपला नैनितालचा भाग, डेहराडूनचा भाग, ह्या सगळ्या भागामध्ये केलेला जॉब आणि त्याच्यानंतर मग आलेलो मी राजस्थान असेल, मध्य प्रदेश असेल, मध्य प्रदेशचा खंडवा भाग असेल. तर ह्या सगळ्या भागाकडे फिरण्याचं आणि राहण्याचा जो योग आला आणि त्याच्यातून ते पक्षी निरीक्षण करण्याचा जो अभ्यासाचा जे एक वेड लागलं होतं. त्याच्यानंतर मग पुन्हा मला घरी माझ्या नातेवाईकांमुळे यावं लागलं. आजोबा माझे आजारी असायचे. तर मग त्या माध्यमातून मी पुन्हा घरी येणं, परत बाहेर जाणं, परत स्टेट सोडणं आणि असा सगळा प्रवास करताना मी मात्र एक पक्ष्यांना सोडलं नाही. पक्षी जिथे नेतील तिथे मी प्रवास करत गेलो. मग तो मालडोकाचा प्रवास असेल. मालडोकाचा प्रवास करण्यात सोलापूरच्या ह्याच्यामध्ये आम्ही गेलो होतो नानज. त्या ठिकाणी वाईल्ड म्हणून पुण्यातली एक संस्था होती आणि शेखर नानजकर हा ते चालवायचा आणि त्यांनी माझी निवड केली होती त्यावेळी. एक कानामध्ये त्यावेळी 18 दिवस आम्ही होतो आणि त्याच्यानंतर नानजला होतो. नानजला तसं 2-2 महिने किंवा 1-1 महिना जाणं-येणं असायचं. आणि मग ह्या प्रवासातून त्या पक्ष्यांविषयी, त्या एंडेंजर्ड स्पेसीज विषयी मिळालेली माहिती आणि मग कुठेतरी आपल्याला आपला आवाका किती आहे? आपण काय करू शकतो नक्की? आपण आउट ऑफ स्टेट जाऊन तर काम करू शकत नाही. जेव्हा करू, जेव्हा पॉसिबल होईल तेव्हा होणारच आहे. पण आपल्या इथे राहून, महाडमध्ये राहून जवळपास काय करता येईल? म्हणून आपल्या ज्या शक्य आहे, ज्या आपल्या आवाक्यातलं आहे, जे सायकल डिस्टन्सवर पण जाता येईल. टू व्हीलरनी 2-4 ठिकाणी जाऊन ती सेटिंग सगळी जी अरेंजमेंट आहे ती करता येईल. अशासाठी मग कामाचा सगळा भाग हा म्हसळा आणि पाली आणि एकंदरीतच आपला रायगड जिल्हा हा निवडला. लहानपणापासून यात फिरणं झालं होतं. सगळ्या मित्रांच्या सवंगडींनी आणि या पक्षी मित्र चळवळीमधून अनेक ठिकाणी जाणं झालं होतं. त्यामुळे पिंजून काढलेला सगळा भाग समोर होता. म्हणून मग सगळ्या सिस्टमच्या पूर्णपणे कार्याची सुरुवात आणि पूर्णपणे भाग
आणि स्टेशन ॲट म्हसळा असं एक कायम करून टाकलं. म्हसळ्यामध्ये भविष्यामध्ये आपल्याला या गिधाडाचं माहिती केंद्र, शास्त्रीय संशोधनाचं केंद्र हे लवकरच आता या 1-2 वर्षात होईल असं माझी आशा आहे. आणि ह्या गिधाडांवर केलेलं संशोधन इतकं मोठं झालं, की परदेशात डेन्व्हर झू सारख्या अमेरिकेच्या संस्थेनी इन्व्हिटेशन देऊन मी पहिला मंगोलियाला गेलो. 2006 साली झालेला तो प्रवास मला आजही डोळ्यासमोर आहे. मंगोलियामध्ये सिनेरेस वल्चर हे आपल्या गिधाडापेक्षा मोठ्या आकाराचं वल्चर आणि त्याला पकडायचं, त्याला रिंग करायचं आणि त्याचं एक नख देखील आपल्याला लागता कामा नये. कारण त्याच्यात प्रचंड भयानक विषाणू असतात आणि ती जखम जर झाली, तर तुम्हाला वेगवेगळ्या रोगांना सामोरं जावं लागेल. ही फर्स्ट आणि लास्ट नोटीस. म्हणजे जसं ट्रेकिंगमध्ये चुकीला क्षमा नाही, तसं या पक्ष्यांमध्ये, या मोठ्या पक्ष्यांच्या रेस्क्यूमध्ये तुम्हाला होणाऱ्या जखमांना कुठेही क्षमा नसते. तिथे कधी तुम्हाला काय होईल, तुम्ही कुठल्या कोपऱ्यात असता, तिथं मेडिकल फॅसिलिटी काय असते किंवा दळणवळणाची साधनं काय असतात, या सगळ्या बाबतीतला तर मोठा प्रश्न असतो. पण मग तिथेही काम खूप छान झालं आणि त्या कामाचं कौतुक पुन्हा वेगवेगळ्या माध्यमातून रिचर्ड रीडिंग नावाचे जे लेखक आहेत, जे शास्त्रज्ञ आहेत आणि डेन्व्हर झूचे को प्रोजेक्ट डायरेक्टर आहेत, त्यांनी ही माझी निवड केली होती आणि डेव्हिडनी केली होती. आणि मग या माध्यमातून तो प्रवास चालू झाला आणि मी अनेक देशांमध्ये जाऊन आलेलो. तुम्हा सगळ्यांना माहिती आहे, ते काही सांगायला नको. आता मी बाली इंडोनेशियातून पण जाऊन आलो. तर या सगळ्यामध्ये, सगळ्या जगांमध्ये मग पुन्हा त्याच्यामध्ये देखील एक विषय निवडला, की आपल्याकडे येणारे जे सिनियर व्हल्चर आहेत, जे मी पहिल्यांदा मध्य प्रदेशमध्ये बघितले होते. नंतर मग पुढे अलिबाग या परिसरात काही वेळा त्याचं बघणं झालं. एकदा मी आणि मराठे मंगलोरच्या प्रवासाला गेलो होतो तेव्हा मंगलोरच्या म्हणजे पुणे आणि मंगलोर हा जो प्रवास आहे, त्या प्रवासाच्या पठारी भागावर आम्हाला काही सिनियर व्हल्चरचा ग्रुप दिसला होता. इजिप्शियन व्हल्चरचा ग्रुप दिसला होता. मग त्यांच्या मागे राजस्थानपर्यंत त्यांचं निरीक्षण करण्यासाठी जाणं आणि मग त्याचा मागोवा घेणं, हा सगळा प्रवासाचा विचार करता, तो प्रत्यक्ष हातात आपल्या कधी मिळेल असं मला झालं होतं. मी पुस्तकामध्ये भूगोलामध्ये वाचलं होतं, की सायबेरिया किंवा तैगाचा प्रदेश, टुंड्राचा प्रदेश. तैगामध्ये काही प्रकार असतात. त्या तैगाचे प्रकार वाचले होते. स्टेपीचा गावतळा प्रदेश वाचला होता. गाळलेली जागा म्हणून तो भरला होता. आणि तिथे कधीतरी जायची इच्छा मात्र होती आणि ती इच्छा हळू करता पूर्ण झाली आणि हा भाग सुद्धा मी आता बऱ्यापैकी फिरून आलो. सायबेरियाचे वेगवेगळे भाग मी गेल्या 3 वर्षामध्ये बघण्याचा खूप योग आला. 2-2 महिने त्या रशियाला राहून मध्य, उत्तर, दक्षिण जो हा रशिया बघितला तसाच आपल्या भारतात देखील प्रवासाचा भरपूर योग आला. आणि या सगळ्या माध्यमातून आपल्या सिस्केपला राज्यस्तरीय नाही तर आंतरराष्ट्रीय स्तरावर एक वेगळं महत्त्व प्राप्त झालं आणि त्या दृष्टिकोनातून आपले काही करार झाले. इथपर्यंत आपण पोहोचलो. या सगळ्या आपल्या टीमवर्कमुळे, या सगळ्या योगेश असेल, चिंतन असेल, चिराग असेल, ओम असेल किंवा प्रणव असेल, या सगळ्या या मुलांची जी फळी आत्ताची तयार झाली, जी आत्ताची मुलं 20 ते 26च्या वयातली आहेत किंवा 28च्या वयातली आहेत, या सगळ्या मुलांची सुरुवात जी आहे ती मला आठवते सौरभ आणि मी 97 साली हिमाचलमध्ये गेलो होतो. ती मला डायरी परवा भेटली आणि त्या डायरीमध्ये मी एकूण एक काही उद्योग, काही ऑब्झर्वेशन्स लिहिलेले आहेत. त्यालाही आज आठवत असेल बघताना, की आम्ही मॅकपायचं नेस्ट बघितलं होतं. रेड बिल ब्लू मॅकपाय आणि मला आजही आठवत होतं, की तिथे खूप चांगली नेस्ट होती, पण आता ती नेस्ट देखील कमी होत आहेत आणि तो पक्षी आता एंडेंजर आहे, क्रिटिकली एंडेंजर. येलो बिल्ड तुम्हाला कॉमनली तोही कमी होतोय, पण बऱ्यापैकी दिसतो. पण रेड बिल मात्र कमी होत चाललाय. सो तेव्हाची असलेली ऑब्झर्वेशन्स आणि आत्ताची पुन्हा जाताना केलेली निरीक्षन्स आणि अजूनही त्या हिमाचलमध्ये याच वर्षी मध्ये जरा गॅप झाली नाही तर एप्रिल आणि मे हा माझा ठरलेला भाग असतो, की हिमाचलचा कुठलातरी कोपरा गाठायचा. मुलांनाही त्याची माहिती करून द्यायची आणि आपणही त्या माहितीचा ती कवाड सगळी उघडी करून ते बघायचा असा सगळा भाग आहे. हा सगळा प्रवास आणि सिस्केपची काँक्रीट कामं आता मी तुम्हाला बऱ्यापैकी सांगितली. 1 तासात काय सगळं सांगता येणार नाही. पण साधारण सुरुवात कसं काय फिरत गेलो असं आणि या नंतर मला वाटते सिस्केपवर एक छान शॉर्ट फिल्म आपण केलेली आहे व्हल्चरवर. ती सगळ्यांनीच बघितली असेल. त्याच्यानंतर आपल्या क्रोकोडाईल रेस्क्यू असतील, स्नेक्स ऑपरेशन्स असतील. मला आठवतंय पहिला साधारण 2004चा मला आत्ता पेपर एक भेटला आणि त्याच्यामध्ये हे फॉरेस्ट ऑफिसर देशमुख आहेत, त्यांचं एक चित्र आणि पँगोलिन हातात घेतलेला फोटो आहे. त्या खवले मांजराविषयी असलेली चळवळ असेल. मगर मला आठवतंय पहिली मगर आम्ही जी पकडली होती, ती मी गुरुकुलचं काम चालू केलं शाळेचं. साधारण 2004ला आणि त्याच्या आधी साधारण म्हणजे 2002ला मला आठवतंय,
नवे नगरमधलं एक फाउंडेशनचं काम चालू होतं. प्राईडचं जिथं आता ऑफिस आहे, त्या प्राईडच्या ऑफिसच्या त्या फाउंडेशन कामामध्ये आम्ही मगर पकडली होती आणि ती मगर पकडण्यासाठी आम्ही आदिवासींना बोलवलं. तिथून मगर रेस्क्यूचा जो प्रवास चालू झाला तो आजपर्यंतचा आहे. त्याच्यानंतर वार्षिक काही नियोजन असेल या पक्ष्यांबद्दलच्या घरट्यांचं, ते नियोजन करून ते घरटी वाचवण्याचा जो प्रयत्न आहे, तो केलेला असेल. अजगराचंही मला आठवतंय, शिवाजी तेव्हा लहान होता बारसगावला आणि पहिला आम्ही अजगर पकडला तो 2002 साली. तो फोटो, त्याची न्यूज आजही माझ्याकडे ती आहे लॅमिनेट केली. शिवाजीचा तर त्यावेळची एनर्जी आणि खूप धमाल अशी. सो हा सगळा प्रवास आणि हे सगळे आजही शिवाजी म्हणा किंवा सगळेच म्हणा, हे सगळे मुरुड पासूनचे अगदी कानाकोपऱ्यातले मित्र भेटतात. मला वाटतं आता हा लॉकडाऊनचा विषय पूर्ण झाला, की माझ्या पुन्हा प्रवासाला निघणार आहे. फेब्रुवारीमध्ये मला खरं तर पेपर कंप्लीट करायचे होते. साधारण त्या अमेरिकेचे पेपर भरपूर आहेत. मला अलास्काला आता जायचं होतं. तर रिचर्ड रीडिंगचे काही मेल चालू होते आणि त्याचा पॉझिटिव्ह रिस्पॉन्स होता, की बायसनवर आपल्याला किंवा ऑक्झनवर आपल्याला हे सगळं संशोधन करायचं आहे. सो त्या संशोधनासाठी तू ये. मागे आमचं बोलणं झालं होतं. पुन्हा एकदा डेन्व्हर झू आणि आमची गॅप झाली. पण परत ह्या प्रवासाने त्याची सुरुवात होणार होती. पण लॉकडाऊनमुळे आता तोही भाग गेलाय, की नशीब मी तिकडे गेलो नाही, नाहीतर अडकलोच असतो. पण या सगळ्या प्रवासांमध्ये मला वाटतं, की आपल्या सगळ्या सिस्केपियननी पुढे याचा शास्त्रीय आणि वैज्ञानिक दृष्टिकोनातून अजून खोल जाऊन हा प्रवास करा, या प्रवासाचा एक भाग व्हावं आणि कॉन्क्रीट आपण काहीतरी एक जर्नल्स चालू करावी. जसं आता आपण एक टॉक शो चालू करतोय, तसंच जर्नल्स चालू करावी अशी एक इच्छा आहे. हे अर्थात सगळं इन्फ्रास्ट्रक्चर झाल्यानंतरच चांगलं होईल असं मला वाटतं. मला वाटतं आता मी इथे थांबावं आणि एक आपण व्हल्चरवर केलेली शॉर्ट फिल्म बघूया. जो एक नाशिकवरून माझा एक मित्राचा संदर्भ म्हणजे ट्रेकिंगच्या माध्यमातून त्यांनी केलेले व्हिडिओज आहेत, तो आपण बघणार आहोत. हं. आता काय करायचं? हं. Why I decided to travel to Mahad. In our ecosystem, there are a lot of birds. No, I'm not talking about the pigeon, a crow, or the one that most of us care about. I am talking about a bird that is from the old world, a bird that is in our mythology. But the problem is, in our modern times, they are so rare to be seen, which is why I decided to travel to Mahad. ये पंछियों का और ये प्रकृति का इतना गहरा रिश्ता है कि ये प्रकृति का लचीलापन, उसमें कुछ प्रॉब्लम्स आ गया तो वो हमें पंछियों के प्रेजेंस से पता चलता है कि अगर वो पंछी वहाँ नहीं है तो कुछ तो वहाँ पे प्रॉब्लम है। और तब से हमने देखा कि महाड़ भी थोड़ा सा इंडस्ट्रियल हो रहा था, टाउनशिप बहुत बड़े प्रोजेक्ट पड़ रहे थे, तो जंगल टूटा हुआ मैंने देखा। बहुत सारे प्राणियों को, पंछियों को, उनके घोंसले टूटते हुए देखे, उनके नंबर डाउन होते हुए देखे। और तब से लेके मेरे को सेंस लगा कि यार पंछियों के लिए कुछ करना चाहिए, या बर्ड्स के लिए और ओवरऑल वाइल्ड लाइफ के लिए कुछ करना चाहिए। इनका घर नहीं बचा तो ये नहीं बचेंगे। And with that thought, in 1997, Sagar and his friends hosted a bird conservation summit in Mahad. They researched and collected data of the various species that were found in the Raigad Reserve Forest. But news in 1999 caught their attention. Experts first noticed a sudden and dramatic rise in vulture deaths in the early 90s. More than 99% of all the vultures in India, Nepal and Pakistan are dead. This news came as a shock because India had one thing in ample: the high livestock population, the carcasses of which became food for the bird. But little did anyone think that their food itself had been poisoned.
working with scientists in Pakistan, exposed the silent killer, an ordinary veterinary drug, diclofenac. The diclofenac enters the bird's system. The bird's body is unable to process the chemical, leading to dehydration, kidney failure, and eventually the death of the vulture. While diclofenac did do the major harm and took all the blame in international media, but in interior regions like Mahad, the livestock had not been much affected by this drug. Here, there were some other factors at play. तो ये लुप्त होने का कारण हमारे यहाँ कुछ अलग था। तो आप देख रहे हैं कि यहाँ वैल्यू में 180, 200, 300 फुट तक बड़े बड़े पेड़ हैं जो बहुत सारे जंगलों में बाकी नहीं रहे। तो ये पेड़ तोड़े गए, ये वैलीज में उनके फॉरेस्ट डिफॉरेस्टेशन की वजह से उनका हैबिटेट डिस्ट्रक्ट होता है। ये पहला कॉज हमें नजर आया। दूसरा एक उनके लिए खतरा ऐसे हो गया कि 2000 के बाद में एक अच्छी योजना आई जिसका नाम था संत गाडगे बाबा ग्राम स्वच्छता अभियान। उसकी वजह से हाइजीन और स्वच्छता तो गांव-गांव में बढ़ने लगी, लेकिन उसमें एक खतरा ऐसे हो गया कि जब भी ये कैरेकस मरने लगे, गाय भैंस मरने लगे, तो गांव के लोगों ने उनको जमीन के अंदर गाड़ना चालू कर दिया। तो उसकी वजह से ये वल्चर्स को खाना मिलना बंद हो गया। The vultures soon became weak and started to die due to the starvation and dehydration. With one of nature's best scavengers now gone, the carcasses had started to slowly rot in their absence. तो उन स्कैवेंजर्स की जगह दूसरे स्कैवेंजर जैसे कि जो कुत्ते होते हैं, कुत्ते या रैट्स, उन्होंने ले लिए। तो ये पूरे जानवर है, पालतू जानवर हैं, और ये पालतू जानवर वो खाने से उनमें रेबिस की पैदाइशी होती है, और वो डॉग्स और या कैट आपको काटी तो आपको रेबिस होता है, आपको अलग अलग बीमारियां, एंथ्रेक्स जैसे बीमारियां होती है। तो ये बैलेंस मेंटेन करना सिर्फ गिद्ध का ही नहीं कि नेचर के फूड चेन के हर एक जानवर का या हर एक पेड़ का उतना ही इम्पोर्टेंट वैल्यू है। तो कोई भी इसमें से का पोजीशन अगर हिलता है तो पूरा चेन डिस्टर्ब होता है। जैसे कि वल्चर्स आर द नेचर स्कैवेंजर्स, उनको तो बचाना ही चाहिए। और बाद में जब हमने 99 में पढ़ा कि वल्चर्स कम हो रहे हैं, तो हमने सोचा चलो जाके देख ले जहाँ पे उनके घोंसले थे। तो ये मालूम होने के बाद जब हम हमारी कॉलोनी ढूंढने निकले तो हमें ये चिरगांव की कॉलोनी मिल गई, और इस गांव में हम पहुंचे तब खाली 2 नेस्ट थे और 20-22 पॉपुलेशन था। सो आई वॉज सिंपली अमेज्ड कि बाकी अब पूरे इंडिया में ख़त्म हुए 99% ऑफ द वल्चर्स हैव बीन डिग्रेडेड, पूरा पॉपुलेशन ही ख़त्म हुआ है, लेकिन यहाँ पे कुछ बचा है, तो क्यों ना हम इसको अनाउंस करें और कंजर्वेशन में लाए। ऐसा ख्याल उस वक्त आया और हमने यहाँ पे कंजर्वेशन का अपना वल्चर स्टडी रिसर्च एंड कंजर्वेशन का यहाँ पे ऑफिस चालू करके हमारे एनजीओ का काम चालू किया। और हमारा जो पहले से एक मोटो रहा है कि हमको इन सीटू कंजर्वेशन करना है, हमको केज ब्रीडिंग वगैरह में जाना नहीं है। नेचर को नेचुरली ही हम कैसे उसको बढ़ावा दे सके, ये हमारा सबसे बड़ा पहले से उद्देश्य रहा है। तो आहिस्ता आहिस्ता हमारी स्टडी ऐसी होती गई कि पहले घोंसलों को बचाओ, घोंसले जहाँ हैं उन पेड़ों को, वो हैबिटेट को बचाओ, उसको कंजर्वेशन में लाओ। तो हमने गाँवों को बताया जंगल उनके मालिक का एक्चुअली, और हम बता रहे हैं कि जंगल मत तोड़ो, आपको जंगल में लकड़ी जलाने की जो है उसको लाना नहीं है, आपके घरों को जो लकड़ी लग रही है वो भी आपको लानी नहीं है। ब्रीडिंग सीजन जो चल रहा है गिद्ध का, उस वक्त आपको जंगल में ही जाना नहीं है। तो इतने ट्रेडिशन से, उतने आदत से उनको जंगल की आदत थी, तो हमने वो आदत रुकवाई। ये बड़ा चैलेंजिंग काम था। तो बाद में हमने ये पूरे डिस्ट्रिक्ट के फार्मर्स के साथ एक नेटवर्क बनाना चालू कर दिया। हम जगह जगह पे जाते थे, फार्मर्स को बताते थे कि ये एक वल्चर नाम का, जो गिद्ध नाम का जो पंछी है वो क्यों बचना चाहिए। तो हमको बाद में फ़ोन आने लगे लोगों के। हमारे गांव में एक गाय मरी थी, तो ये लोग आ गए, तो ये लोग बोले मेरे को गाड़ी इधर से मसला जाने का है। तो पहला मैं बोला नहीं, ऐसा मरा हुआ गाय कौन लेके जाएगा, अपना तो भगवान है ना वो। तब शुरुआत में घर में सब सपोर्ट नहीं करते थे, अपोज करते थे कि ये क्या कर रहे हो, हमारी गौ माता तो हमारी भगवान है, उसको कट करना ये हमारा काम नहीं है, ये पाप है करके। लेकिन धीरे धीरे जैसे हम दूसरे गाँवों में जाके लोगों को
उनकी लैंग्वेज में समझाते हैं कि ये कितना ज़रूरी है, क्या इम्पोर्टेंस है इसका। तो उसी तरीके से हमने घर वालों को भी समझाया। फिर मैं बोला चलेगा, आता है मैं, और गया। पहली बार गया ना तो ऐसा गाय का बदबू आता था ना, वो जख्म बिकम हुआ था उसको। तो मैं बोला मैं तो हाथ नहीं लगाऊंगा, तुम भरो, तुम ही खाली करो, गाड़ी भी तुम ही धोके दो। बाद में बोला अच्छा तो काम है, एक गाय मर गई तो कितनों का पेट भरता है। मगर ये जो व्हाइट बैक और लॉन्ग बिल वल्चर है, उन्हें स्किन को ओपन करने की क्षमता नहीं होती, उनकी चोंच उतनी पावरफुल नहीं होती। वो सिर्फ रेड हेडेड वल्चर जो है या फिर किंग वल्चर उसके पास होती है। लेकिन अभी वो तो नहीं है, तो फिर कट ही नहीं करने को आता तो खाएंगे कैसे। तो फिर अभी हमने ऐसा सोचा कि ये कट करके देखेंगे कि ये खाते हैं क्या। Now that the food was in place, it was time to see the vultures do their thing. As predicted by Sagar's team, next day the vultures had started to flock just right above the feeding site. हावरिंग करेंगे, पूरा देखेंगे इलाका स्कैन कि ये पूरा सिक्योर है कि नहीं। फिर सब उसके आजू बाजू में जो पेड़ है वहाँ पे बैठते और इंतज़ार करते सबके आने का, क्योंकि अकेला वल्चर अगर हो तो वो उस मांस को फाड़ नहीं सकता। उसके लिए बहुत सारे वल्चर चाहिए जो खींचते हुए वो मांस को फाड़ते। तो फिर धीरे धीरे वल्चर ज़मीन पे उतरते। मतलब वो देखने के लिए बहुत अच्छा लगता है कि हर वल्चर अपनी ताकत कैसे दिखाता है, विंग स्पैन फैला के दिखाता है कि मैं आपसे बड़ा हूँ, मेरे में बहुत ये ताकत है, मैं पहले जाऊँगा वो खाने के लिए। फिर एक बार सब खाने लगे कि एक दूसरे के ऊपर फूड कंपटीशन चलता है, फाड़ना, ये वो करना। उनकी इम्यून सिस्टम बहुत पावरफुल होती है, यानी कोई भी सड़ा हुआ जानवर अगर हो तो वो खा के पचा सकते हैं। And in just 2 hours, they have finished this 800-pound buffalo. एक्सपोज टू सनराइज वो कैरकस ड्राई हो जाता है, जिसमें कुछ भी नहीं बाकी रहता, बोन मैरो भी खा जाते इंसेक्ट्स। सो ये स्टेराइल जो नेचुरली सिस्टम है, उससे पूरा ये पर्यावरण क्लीन रहता है। और वन at the time they get confident about food and shelter, when they get confident about your protective attitude, पता नहीं गिद्ध बढ़ेंगे कि नहीं बढ़ेंगे, रहेंगे यहाँ भी नहीं रहेंगे मालूम नहीं, रिजल्ट नहीं है सामने, लेकिन कॉन्स्टेंसी रहनी है। 19 साल करते हैं तो रिजल्ट अभी आ रहा है। From just 2 nests and 20 vultures, Sagar and his team, with their consistent effort for the last 19 years and implementing simple remedies in situ, the population now has gone up to 83 nests and 250 plus vultures. तो ये जो है ये पूरा सिस्टम है। गिद्ध को अगर आपको बचाना है तो सोसाइटी के प्रॉब्लम जान लो, फॉरेस्ट को कंजर्वेशन कैसे लाना है उसके ऊपर आप काम करो। तो ये पूरा नेट काम कर गया कि हमें कॉन्स्टेंटली फूड मिलता गया। मुझे लगता है पिछले 19 साल में हमने फूड के बारे में कोई बार्गेन भी नहीं किया, कोई समझौता ही उससे नहीं किया। आणि मला वाटतं आता इथं आपण थांबूया।
सगळेजण या सगळ्या चर्चेमध्ये सहभागी झाले किंवा हे सगळं ऐकून घेतलं कथन मी जे केलं ते. त्याबद्दल सगळ्या सिस्केप टीम कडून आपले आभार व्यक्त करतो. कोणाला काही प्रश्न असेल तर विचारा. बोल म्हणजे एंड करू का? हॅलो सर, हा, मला असं विचार सिस्केपचं नाव म्हणजे त्याचा अर्थ काय? त्याचा अर्थ अति धोक्यात आलेल्या वन्यजीवांबद्दलचा अभ्यास करायचा आणि त्यांना संवर्धन करायचं. पण मग हा कोणत्या भाषेतून एंडेंजर्ड का आले? कोणत्या भाषेतून घेतलाय का आपण हा लॅटिन वगैरे शब्द? सिस्केप. क्रिटिकली एकतर एक सिस्केप म्हणजे सोसायटी हा. ऑफ इको एंडेंजर्ड, EE SEE पुन्हा S, सोसायटी ऑफ इको एंडेंजर्ड स्पीसीज, मग C येतो कॉन्झर्वेशन, मग A अँड प्रोटेक्शन P, सो सिस्केप असं त्याचं ते नाव तयार झालं. ओके सर, थँक्यू. छान इन्फॉर्मेटिव्ह. या वेलकम. अजून कोणाला काय विचारायचं आहे? हॅलो सागर, मसाळ्यात शिरगावला आता काय परिस्थिती आहे? आता शिरगावला पिलं उपाशी आहेत. मला वाटतं एक 13-14 पिलं मेली असावीत कदाचित, कारण 21 दिवस झाले ना त्यांना खाद्य दिलं नाही. त्याच्या आधी आपण खाणं टाकलं होतं आणि आता हे एकदमच रायगडच्या केसेस ज्यावेळी आल्या, रेड झोन मध्ये आपल्याला टाकलं, त्यावेळी मग आता गावामध्ये परमिशन भेटत नाही जायला. त्यामुळे आत्ताची कंडिशन तिथली अशी आहे की नेस्ट आहेत, काही पिलं आहेत त्याच्यामध्ये, साधारण एक 4 ते 5 पिलांची मला इन्फॉर्मेशन मिळाली किती आहेत म्हणून कन्फर्म. श्रीवर्धन मधली काही पिलं आहेत. तर असं एकंदरीत त्याच काउंटिंग या सीझनचं नीट आपल्याला अजून करता येणार नाही, कारण जायचंच बंद आहे. 2 महिने आम्ही गेलोच नाही. हॅलो. ओके. हा, May I ask some? Hello, sir. हॅलो. हा, येस. Yeah, it's an excellent piece of work. Like, really hats off to you people. You have Thank you. worked so hard, and you have made us also like aware about these things so that we can also do something little, at least not this much, but at least Yeah. somewhere we need to do something, because it's an excellent work. Like an Yeah. endangered species, you're taking care, so much of care, and you spared so much of your time, you utilized so much of your time. And Yeah. the way you've been looking after them, it's really great. It's really great. Hats off Thank to you. you. Thank you. Thanks, sir. Thank you. Any more question? अजून कोणाला काय विचारायचं आहे? मला वाटतं प्रश्न संपलेत. आपण आता इथेच थांबूया. तुम्ही सगळ्यांनी या चर्चेमध्ये सहभाग घेतला, प्रश्न विचारलेत. हा, कुठेतरी काहीतरी विचारतो. सागर, Yes. मी विचारू? हा, विचार. लिहायला सुरुवात केली? हो, केले. मॅडम ऐकत असतील तर त्यांना बरं वाटेल ऐकून. अगं, मध्ये काय झालं माहिती का तुला सांगतो. एक तर ते इतिहासाचं प्रकरण आलं आणि मला ना 42 पानाला वैताग आला तो लिहायला. किती लिहून पाठवायचं, आणि त्यांनी नंतर 80 शब्दात परत माहिती मागितली. तर त्याच्यामध्ये पण भरपूर गेलं. आणि आता आपल्याला एक मी असं पटकन काही थोडस गुलदस्त्यात ठेवलं होतं, पण मंत्रालयातून मला आता फोन आला या गेल्या आठवड्यात. तर त्यांनाही काही पेपर द्यायचे होते वल्चरवरचे. तर त्यांचा रिस्पॉन्स पॉझिटिव्ह, म्हणजे आपल्या लॉकडाऊनच्या काळातही पर्यावरण मंत्रालयाने आपला पेपर बघणं ही एक आपली जमेची बाजू आहे. आणि शिवाय त्यांनी आपल्याला चर्चेसाठी तिकडे बोलवलंय. कोविडचा हा पिरियड संपल्यानंतर आपण गिधाडांच्या एका फायनल चर्चेसाठी दिल्लीला जाणार आहोत. सो हे फारसं मी कुणाला सांगितलं नव्हतं, कारण काय असतं ते बोलतात, पुन्हा त्यांच्या काय कामाचा लोड वाढतो, काय होतं, तर परत आपण बोलायचं आणि असं नाही. पण सॉर्ट ऑफ ही काही कामं आहेत ही 2-3 मध्ये आधीला आली, आणि मग त्याचं लिखाण काम हे थोडंसं सिस्टमॅटिक करणं असं सगळं चालू आहे. पण आता या एक 4-5 दिवसामध्ये मी लिहायला सुरुवात करणार आहे. 2 पुस्तकं आपल्याला
या 3 महिन्यामध्ये प्रकाशित करायचं हे आहे. एक म्हणजे बगळे आणि दुसरं म्हणजे गिधाड. या दोन्ही याच्यामध्ये छान पुस्तकालयाचं एक प्रयोजन आहे आणि ते होणार आहे. आणि सागर. हा, येस Excellent. Keep it up. येस, थँक्यू. ओके, सॉरी सागर. हा एक विचारायचं होतं. श्रीहर्ष नितसुरे बोलतोय ठाण्याहून. हा, वा मस्त. सागर, एक विचारायचं होतं की हे जे तिथे गिधाडं जी आहेत त्या परिसरामध्ये, हा, ही हा. लोकल मायग्रेटरी म्हणायची की त्यांना कसं हे करता येईल? कारण भिऱ्याच्या पाली भिरा जे आहे ना, हा हा, कारण त्या ठिकाणी सुद्धा राम मुंडे एकदा भेटले होते, हो जे त्यांना शाळेमध्ये ते त्यांची आहेत. भेट झाली. बरोबर हो. हा, तर त्या ठिकाणी सुद्धा गिधाडं आम्ही बघितली होती. खूपच गिधाडं तिथे बरोबर होती. मग ही बरोबर. लोकल मायग्रेट म्हणायचं की कसं त्यांचं नाही हे हे आपल्याकडे कसं स्थानिक असतं, होते. त्यांचा आपलं अधिवास सांगतो ना कसा आता. आहे यांचा हा? पालीमध्ये तुम्ही ठाणाली लेणी ऐकली असेल. हो ठाणाली लेणी जे आहेत हो. ना, तर त्या ठाणाली लेण्यांच्या इथेच ज्यावेळी तुम्ही लेणी बघायला जायचात, त्या लेण्यांच्या वरच्या रीजला जवळपास 17-18 घरटी होती आणि त्याच्या वरच्या अजून कड्यामध्ये काही घरटी होती. पालीच्या मागे कोंडगाव म्हणून एक गाव आहे, तिथे धरण आता झालंय आणि ते धरणाच्या बरोबर इथे उभे राहिलं तर मागचा कड्याचा भाग दिसतो आणि त्याच्या मागे तेलबेलाचा डोंगर आहे. तर त्या कड्यामध्ये देखील जवळपास मला वाटते 50-70 तरी घरटी असतील, ही जी तुम्हाला लांबून देखील दिसत होती. म्हणजे तुम्ही पाली गडावर गडाच्या माथ्यावर गेलात की समोरच्या कातळावर तुम्हाला ती घरटी दिसायची. तुम्ही जो पालीचा फाटा आहे त्या फाट्याची उभं राहून पूर्वेच्या दिशेकडे तोंड केलं आणि डाव्या साईडला जर 45 अंशात बघितलं तर 3 कडे दिसतात कातळाचे. त्या कातळाच्या कड्यामध्ये साधारण आता 6 घरटी झाले. पहिली 2 होती, या वर्षी घरटी ती वाढलेली आहे आणि प्रत्यक्ष गडाच्या इथे तुम्हाला 9 घरटी दिसतील. म्हणजे पालीचा जो गड आहे, सुधागड जो आहे, त्या गडाच्या कातळामध्ये घरटी आहेत. ही सगळी लॉंग बिल ही आपल्याकडची स्थानिक जी सह्याद्रीमध्येच वाढतात. रायगडच्या मध्ये पण त्यांची घरटी आहेत, वारंगीमध्ये पण आहेत, शिवतरगडपर्यंत होती. आणि हा सगळा परिसर जो आहे तो अजूनही एक दोन घरट्यांनी त्याच्या खाणाखुणा जपून ठेवून आहे. मध्ये हे कोंडगावचं काम झालं, लेण्यांचं चालू आर्किओलॉजीने घेतलं आणि त्यांनी सगळी घरटी काढून टाकली. पापाळांची पण घरटी काढून टाकली. पापाळांची सुंदर घरटी होती आतमध्ये. तो ही घरटी आपल्याकडे स्थानिक म्हणूनच गिधाडांच्या ती स्थानिक गिधाड आपल्याकडे आहेतच. इव्हन आपल्याकडे किंग वल्चर पण स्थानिक होते, जे तामणी घाटासारख्या घाटामध्ये किंवा माणगावच्या मागच्या बाजूला किंवा इथे महाबळेश्वरचा काही परिसर आहे, त्या परिसरामध्ये एखाद 2 निश्चितच घरटे असावीत असा आमचा अंदाज आहे. कारण किंग वल्चर आम्ही आमच्या महाडमध्ये प्रत्यक्ष या तांबडळीच्या मागे एक तलाव होता, गाडी तळे म्हणून. त्या तळ्यामध्ये एक 2-2 हजार 3-3 हजार गिधाडं उतरायची आणि किंग वल्चर याचाही मी बघितलेलं आहे स्वतः. आधी तुम्हाला गोष्ट सांगतो, साधारण एक 89 ते 92 पर्यंत. सो ह्या काळामध्ये आम्ही ते नोट केलं. तर ही सगळी स्थानिक होती आपल्याकडे स्पेसिस. लॉंगबिल वल्चर, व्हाईटबॅक वल्चर आणि किंग वल्चर. सो ही बघितलेल्या ह्या आजही घरटी आपल्याकडे करतात. एनी क्वेश्चन? आपल्याला आमच्या इथे कोकणामध्ये लॉंगबी व्हाईट बॅक तर होतच. हो अगदी आमच्या श्रीवर्धन मध्ये त्याच्या नारळावर घरटी होती. हो अगदी 36 घरटी होती. भाऊ काम करत होता तिथे. होय होय. तर ती तिथे पाहिलेली होती, कड्यावरही तिथे पाहिली होती. आणि आता लेटेस्ट म्हणजे हे फक्त त्या भिऱ्याला आता आम्ही पाहिलं तर राम मुंड्यांच्या बरोबर तो योग आला होता अचानक. हा बरोबर. म्हणून मी तिकडे जाणार आहे मुंडे सरांकडे. इथे आपण जेव्हा तामिळीच्या घाटामध्ये सुरुवातीचं काम चालू होतं, मला वाटतं मी आणि रुपेश गेलो होतो तेव्हा. हे काम चालू असताना मी जाम फिरायचो. कच्चा रस्ता होता तेव्हा तो तामिळी घाटातला. तर त्या घाटामधलं जे मोठं रॉकच्या इथलं जी फेज आहे, तर त्या साईडला पण अगदी आय लेवल खाली कड्यामध्ये आपल्याला लॉंग बिलचं नेस्ट दिसायचं. एवढी जवळ होती तिथे. खजिन्याचा डोंगर म्हणून जो म्हणतात तिकडे मागे. हो बरोबर. त्याच्याबरोबर मी गेलो होतो राम मुंड्यांच्या बरोबर. अर्थात त्यावेळी घरटी नव्हती तिथे वल्चरची, पण मी त्या परिसराबरोबर मी तिथे परत जायला इच्छा खूप होती, पण नंतर जमलं नाही. बरोबर. आता या पण परत मुंडे सरांना भेटायचं जावं, कारण सारखं चाललं त्यांचं माझं भेटणं. मला वाटतं त्याला 8-1 वर्ष झाली, ती पण आमची भेट जुनी झाली. पण तिथपासून जाणं भेऱ्या गावचं राहिलंय, कारण एवढे सगळे सेंटर्स सगळं कव्हर करणं कधी कधी शक्य होत नाही. टीममुळे हे काम चालू आहे. प्रॉपर महाडमध्येच आहे तुमचं? आता महाडमध्येच आहे मी. आपली टीम काम चांगली करते. योगेश, चिंतन, चिराग वगैरे सगळी मंडळी आहेत ही. तिकडे श्रीवर्धन मध्ये काही मंडळी आहेत ती. काही ठिकाणचं काम थांबलं, म्हणजे पालीचं काम थांबलं आमचं, मॉनिटरिंगचं वगैरे. पण काही स्टुडंट येतात आणि रिसर्च साठी काम करून त्याच्यावर पेपर लिहून पण जातात. मला इरावती महागावकर आठवते, तिचा एक पेपर पब्लिश आहे आपल्या चिरगावच्या कामावर वगैरे. त्याच्यानंतर आपला सागर महाजन येऊन गेला ठाण्याला.
ओके सागर, धन्यवाद. हा सर थँक्यू. एक विचारायचं असं होतं की ऍक्च्युली बघायला गेलं तर ते व्हल्चर असतात ते दिसायला थोडेसे भीतीदायकच वाटतात. त्यांची मान वगैरे, त्यांचा आकार, एवढे पक्षी आणि सर्वसाधारण आपण सहज म्हणजे दिसत नाही एरवी शहरात ते. मी हा, बरोबर. पावसला आमच्या कोकणात अंगणात पाहिलं होतं, एका उंच झाडावर होतं ते, पण मलाही ऍक्च्युली त्यावेळेला भीतीदायक वाटली. माहिती कमी होती त्याच्याबद्दल त्यावेळेला. आणि हेही माहिती की ते स्कॅव्हेंजर्स आहेत, म्हणजे फक्त मेलेल्या प्राण्याशिवाय ते कोणाला खातच नाहीत. पण बरोबर. समजा आपण त्याच्या घरट्याच्या आसपास असलो, आपला जर का वाढला वावर, तर ते आपल्यावर हल्ला करू शकतात का त्यांच्या रक्षणासाठी? हा पक्षी खूप लाजळ आहे. माणसाचा सहवास आहे तो, त्या म्हणजे नवीन माणसाच्या सहवासाला तो पटकन घरटं सोडतो, बाजूला दूर निघून जातो. म्हणजे त्याच्या घरट्याच्या जवळ तुम्ही गेलात तर जसं आता माझ्या घराच्या इथेच बुलबुलचं, म्हणजे माझ्या घरामध्ये जिन्याच्या याच्या इथेच वरती वायरीमध्ये बुलबुलचं घरट आहे. त्याला मी आज द्राक्ष द्यायला गेलो, दोन्ही जोडी आली आणि माझ्या डोक्यावर त्यांनी टोचा मारला. अरे बापरे. एवढे लगेच डिफेन्सिव्ह असतात. इव्हन घार पण डिफेन्सिव्ह आहे. इगल कधी कधी तुमच्या मागे येतो, पाकड धरतो तुमची. आउल्स हे करतात. पण हा पक्षी मात्र खूप लाजळू आहे. तो काय फारसा आपल्याला डिफेन्सिव्ह आणि येत नाही. तो उलट स्वतःचं घर सोडून जातो लांब. ओके, मग आपण गेल्यावर परत. बरं, थँक्यू सर. येस, ठीक आहे. हॅलो हा सागर सर, अविनाश घोलप बोलतोय. हा बोल अभि. ते आत्ताच्या 12वीच्या पुस्तकात आपल्याबद्दल जो धडा आलेला आहे पाठ्यपुस्तकात, थोडस त्याच्याबद्दल तर बरं होईल. हा, पाठ्यपुस्तक मंडळ, इतिहास संशोधन मंडळ जे आहे त्यांनी साधारण 1-2 महिन्यापूर्वी फोन केला आणि संस्थेची माहिती मागून घेतली की काय हे करता येईल त्याच्यावर. तर मला असं वाटलं की ते इतिहास संकलन म्हणून काहीतरी कुठल्याही बाबतीत ते गॅझेटेर लिहितात, त्याचं काहीतरी काम असेल म्हणून मी साधारण आपली सविस्तर सगळी माहिती, माझी वैयक्तिक माहिती अशी 40-42 पानं त्यांना लिहून टाकली. नंतर मग पुन्हा त्यांनी ते फिल्टर करून 80 शब्दामध्ये ती माहिती मागितली आणि भारताची जडणघडण किंवा काय बदलता नवीन म्हणजे भारताविषयी काही ज्या ऍक्टिव्हिटी या इतिहास आहे त्या चालू आहेत, त्या मुलांना नवीन काहीतरी एक आदर्श बदलता भारत या प्रकरणामध्ये त्या टाकाव्यात असं त्यांच्या ह्याच्यात. सुरुवातीला त्यांना प्रकरण टाकायचं होतं पूर्ण, पण नंतर मग काहीतरी पुढे वाढत गेलं हे झालं आणि मग त्यांनी ते इन्सर्ट करून आमच्या तिघांची माहिती त्याच्यात ऍड केली. हे मलाही माहिती नव्हतं आजपर्यंत की पुस्तकात त्याची माहिती येते म्हणून. काय ऋतुजा खरे म्हणून माझी एक मैत्रीण आहे, ती टीव्हीवर मुलाखत वगैरे घ्यायची किंवा सिरीज वगैरे हे करते, चांगलं लिहिते पण. साप्ताहिक सकाळच्या अंकामध्ये तिने लेखन केलेलं आहे वगैरे, त्याच्यावर त्यांनी लिहिलेलं आहे. तिने मला हे सांगितलं की अरे पाठ्यपुस्तक मंडळासाठी तुझी माहिती पाहिजे होती. तर म्हटलं आता मला काय माहिती काय ते पाठ्यपुस्तक होतं वगैरे, ते काय तेवढं हे नव्हतं. पण मी पुन्हा 80 शब्दात ती लिहून पाठवली आणि भाऊ काड्डेरेचा मला हे आला, मेसेज आला की अरे आपली माहिती आणि हे सगळं आलंय तर तिथं जरा बघ. आणि मग तो खूप आनंद झाला आणि हा प्रवास इथपर्यंत. आता पुढे 10 वर्ष ते पुस्तकात राहणार आहे. 8 भाषांमधून एकंदरीत ते प्रकाशित केले गेले, ई प्रकाशन त्याचं. आणि मला वाटतं 8 राज्यांमध्ये इतिहासाच्या पुस्तकामध्ये ते येणार आहे. सर वल्चर रेस्टॉरंट, हे वल्चर रेस्टॉरंट जे आहे ते इको टुरिझम म्हणून असं एक म्हणजे लोकांना जास्त त्याची माहिती होण्यासाठी, अवेअरनेस क्रिएट होण्यासाठी असं काही म्हणजे आहे का तिकडे? म्हणजे येऊ शकतात का पाहायला लोक की जेन्युइन ज्यांना इंटरेस्ट आहे असे? वल्चर फीडिंग ग्राउंड आता जे आहे किंवा वल्चर रेस्टॉरंट जे आहे ते तुम्ही बघायला येऊ शकता. पण त्याचं असं टुरिझम का मी केलेलं नाही की गर्दी नेतो दाखवते वगैरे, कारण ते जेवढं अंडरस्टँड सिलेक्टेड लोकांसाठी. हा, जेन्युइन 1-2 असतील ज्यांना खरोखर काही काम करायचं आहे त्यांच्यासाठी आम्ही ते सांगतो, कारण जेवढं लोकांपासून ते व्यवस्थित लांब राहील तेवढं ते सक्सेस आहे. ओके, थँक्यू सर. बोल काहीतरी. येस. कितवीच्या कुठच्या इयत्तेला आहेत पाठ्यपुस्तकामध्ये? 12वी आर्ट्स मध्ये इतिहासाच्या पुस्तकामध्ये आहे. ग्रेट ग्रेट, कॉंग्रॅच्युलेशन. हो, एकदम भारी. मला पण ते एकदम तुमचं आणि कोणाचं आहे? तुमच्या भाऊचं आणि? मी भाऊ काड्डरे आणि त्या पद्मश्री काय त्यांचं नाव, आपल्या स्थानिक बियांवर त्यांनी काम केलंय. काय बरं त्यांचं नाव विसरलं त्या बाईंचं. बाईंचं नाव काय? बी वाल्या बाई?
रोही रोही वगैरे असं काहीतरी त्याचं नाव आहे. राही वाटतं. हा राही वगैरे बरोबर राही मॅडम. तर त्या अगदी साध्या नऊवारी पातळमधली ती बाई आहे आणि तिने अनेक गावांमध्ये स्थानिक बिया गोळा करून हा राहीबाई त्या समर्थित केल्या. राहीबाई त्याचं युट्यूबला वगैरे आहे. हा हा बरोबर त्याच. ग्रेट 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 कॉंग्रॅच्युलेशन. त्या मी आणि भाऊ काढले असं तिघांचा उल्लेख ग्रेट ग्रेट. थँक्यू. पण ही गोष्ट महाडकरांसाठी अभिमानास्पद आहे. हो नक्कीच. महाडकरांसाठी, रायगड जिल्ह्यासाठी, आपल्या सगळ्या एकंदरीतच गिधाडांच्या या संवर्धनाच्या चळवळीसाठी. कारण आता 12वी पर्यंत हे प्रत्येक मुलाला गिधाडाविषयी माहिती होईल किंवा भाऊ कंडारीचा कासव चळवळीचा विषय माहिती होईल. सो हे फार पुढच्या पिढीला संक्रमित होणं गरजेचं आहे आणि पुढची पिढी तेवढी उत्सुक आहे. आपली सगळी नवीन जनरेशन आहे त्याला वाईल्ड लाईफचा माध्यमांच्या जर घेतल्या पण डिस्कव्हरी, नॅशनल जिओग्राफी त्या माध्यमातून आणि फेसबुक आणि आता इतर झालेले अनेक ग्रुप याच्यामधून एक नेचर कन्झर्वेशनचा सेन्स आहे आलेला. येस, एनी क्वेश्चन? मला वाटतं आता प्रश्न संपलेले असावेत. पण जाता आता एक सांगतो की ग्रेटा थनबर्गचे सध्या मी भरपूर तिचे मेसेजेस हे करतोय. माझं तिची विचारांची देवाणघेवाण चालू आहे. सध्या ती आयर्लंडला आहे आणि तिच्या त्या फेसबुक किंवा या पेजवरून ती माहिती सगळी मिळत असते. तर तिची ही मुवमेंटच एकंदरीत जी आहे कॉन्झर्वेशनसाठी चाललेली चळवळ, तर पृथ्वीला वाचवण्यासाठी चाललेली चळवळ आणि तापमान बदललीचा जो काही परिणाम होणार आहे आपल्यावर तो, त्यावर जरा मला बोलायचं आहे की असं की आता आपण प्रत्येकाने जंगल वाचवणं ही चळवळ खूप मनावर घेतली पाहिजे. खास करून सिस्केप ग्रुपचे सगळे मेंबर आहेत, त्यांनी एका वटवृक्षाप्रमाणे रूप धारण करून ही चळवळ वेगवेगळ्या भागामध्ये पोहोचून जंगल संवर्धनाचं मोठं काम केलं पाहिजे आणि पृथ्वीचं तापमान 1.5च्या वरती कसं जाणार नाही यासाठी आपण काय करू शकतो. ही चळवळ जी ग्रेटा थनबर्गची आहे ती तुम्ही वेगवेगळ्या व्हिडिओ बघा. ती असं म्हणते की आठवड्यातले 2 दिवस जर लॉकडाऊन केले, सॅटर्डे संडे जगाने सगळ्या, तर पृथ्वीला श्वास घ्यायला वेळ मिळेल. पुन्हा तिला जे काही आठवड्याभर आपण घाण करतो ती साफ करायला वेळ मिळेल. आपल्याला देखील आपला एरिया साफ करायला वेळ मिळेल, जो आपण आता लॉकडाऊन मध्ये बघतोय सगळे. तर एकंदरीतच निसर्गाने अशा प्रकारे विषाणूंच्या माध्यमातून जे आपल्यावर संकट एक टाकून पृथ्वीचा जो आवाज आहे तो ऐकण्याची संधी दिली, ती जर तुमच्यापर्यंत पोहोचली नाही, तुम्ही ऐकली नाहीत आणि दुर्लक्षित करून पुन्हा हे प्रदूषण चालू केलं, तर मात्र वातावरण बदलल्याचा जो इरिव्हर्स इफेक्ट आहे, जो उलट ऍक्शन आणि रिॲक्शन म्हणतो आपण, तर जो उलटा जो परिणाम हवामानाचा वरचा येणार आहे तो अतिशय भयानक आहे. तो तुम्ही आम्ही कोणतीही यंत्रणा रोखू शकणार नाही. परवाचं साधं वादळ घ्या, वादळात माझी जवळपास 6 तास लाईट गेली होती. एक फांदी तुटून पडली, वायरवर वायर तुटली होती. हे साधं कालचं परवा चाललेलं छोटंसं वादळ आहे. जर उद्या इरिव्हर्सिबल रिॲक्शनमुळे, टेम्परेचरच्या बदलामुळे पाणी, वादळ आणि एकंदरीतच हिमवर्षाव याचा जर बघितला परिणाम, तर आपल्याला खायला अन्नाचा दाणा मिळणार नाही निश्चितच. सो याविषयी तुम्ही ग्रेटा थनबर्गचे व्हिडिओज बघा आणि आपण पृथ्वीला वाचूया ही एक प्रार्थना करून मी आपलं संवाद आहे तो इथे थांबवतो. धन्यवाद. एक मिनिट सांगा सर. हा हा हॅलो, का गणेश बोला. खातो बोलतो. हा गणेश बोल. हा हा अति छान आजचं हे सेशन झालं. त्यात आता शेवटच्या ह्याच्यामध्ये जो आपण विचार दिलात, तर या लॉकडाऊन मध्ये मी विकास स्वप्न हे दिलीप काकांचं पुस्तक वाचून काढलं. तर त्यामध्ये आता वृक्षारोपणासाठी त्यांनी वन आधारित विकासाचं मॉडेल हे ज्या स्वप्नामध्ये म्हटलेलं आहे, बरोबर. तर त्या दृष्टीने आपण देवराई कन्झर्वेशन साठी आपल्याकडे असणारे देवराई आणि त्या देवराईचं जतन करण्यासाठी आपण निश्चित काम करूया. तर उद्याचं सेशन काय असणार आहे आपलं? उद्याचं सेशन आता मी विचारतो यांना, पण आपण एकंदरीत 34 देवराया नियोजित ठेवल्या होत्या, ज्याच्यामध्ये 6 आपण ऑलरेडी कन्झर्व केलेले आहे. अच्छा, विथ ग्रँड सक्सेस. ठीक आहे. 34 देवराया आपल्या नियोजित आहेत. त्याच्यामध्ये ही नाणेमाची ती देवराई ती ऑलरेडी संवर्धित झालेली आहे. वडघरची आहे, कुमशेतची ती पण संवर्धित झालेली आहे. देशमुख आहेत तिथे बघणारे अधिकारी सर आहेत, त्यांनाही ती माहिती आहे. आम्ही दोघेही एकत्र फिरलेलो आहोत 2-2 वर्ष त्या ठिकाणी.
चिरगावची आहे ही देवराई तर तुम्हाला गिधाडांच्या काळामुळे चांगलीच माहिती आहे. खामगावची देवराई आहे खूप छान. तर अशा या देवरा ज्या आहेत त्या 6 देवरायाच्या देवराया कृष्णानगरची आहेत. त्या देवराया ऑलरेडी संवर्धनामध्ये आलेल्या आहेत गावकीच्या सवयीमुळे. गावाच्या वन समितीच्या त्या आराखड्यावर पूर्णपणे यशस्वी आहेत. पण 34 गावांच्या इतर देवरा ज्या आहेत त्याबद्दल वारंगीपासूनचा जो भाग आहे तो आपल्या मांडल्यापर्यंतचा आणि पोलादपूरचा काही भाग आणि काही भाग विनेर या भागात हा जरा पुन्हा एकदा संवर्धित करून याची जबाबदारी आपल्याला घेतली पाहिजे आपल्या सिस्टमच्या सगळ्या मेंबर्सची हे करून. हॅलो, मला वाटतं पुढचं सेशन आपण देवराईवर घ्यायला काहीच हरकत नाही. देवराईवर घ्यावं त्यासाठी तज्ञ एकतर वेळेस दाई कोण मिळाल तर सागर सर आपणच त्याबद्दल मार्गदर्शन केलं तरी अतिशय उत्तम ठरेल. तर ग्रुपमध्ये विचारून सांगतो, कुणाला जर उद्या परवा बोलायचं असेल तर ते आपण विचारात घेऊया. नसेल तर मग आपण देवराई विषय फिक्स करून या विषयी चर्चा करू. ठीक ठीक, धन्यवाद, अतिशय उत्कृष्ट. येस, थँक्यू. सोहम, तुझं पण धन्यवाद. तू खूप चांगली संधी दिलीस आम्हाला. अरे काय, तुझ्यामुळे ते उभं राहिलं काम. असे सगळे जण आहेत. हा, सोहम म्हणजे भारी टेक्निकल. सगळ्या माझ्या गुरु व्यक्तींना मी पुन्हा एकदा नमस्कार करतो आणि सगळ्या मित्रांना